नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। कद्रू ही आपल्या नागदेवतांची माता म्हणून संबोधली जाते। कद्रू ही राजा दक्ष यांची कन्या आणि कश्यप ऋषी यांची पत्नी होय। आपल्या हिंदू पुराणानुसार म्हणजेच रामायण, महाभारत, भागवत पुराण, गरुड पुराण आणि विष्णू पुराण यांमध्ये या नागदेवतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे हे सांगितले गेले आहे। त्याचपैकी अष्टनाग यांना आपण अतिशय जास्त महत्त्व देतो आणि त्यांना आपण पूजतो। ती अष्टनाग म्हणजेच अनंत, शेषनाग, वसुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, कुटील आणि शंखचूड ही 8 नावे आहेत। यामध्ये सर्वात प्रमुख नाग म्हणजे अनंत शेषनाग। यांच्या स्वनावर आपल्या पृथ्वीचा सर्व भार सामावलेला आहे आणि हे तेच नाग आहेत ज्यांच्यावर आपले भगवान विष्णू विराजमान असतात। यानंतर वसुकी। वसुकी हे भगवान महादेवाच्या गळ्यामध्ये एखाद्या सुशोभित हाराप्रमाणे दिसतात आणि यांचाच उपयोग समुद्र मंथनाच्या वेळी मंथन दोरी म्हणून केला गेला होता। तक्षक। तक्षक हे जनमेजयाच्या सर्पस यज्ञात त्यांचा उल्लेख आहे आणि यांनी परीक्षितांचा दंश केला होता। कर्कोटक। कर्कोटक या नागदेवतांनी नरकासुराच्या कारागृहातून नरकासुराचा बंधू उदयमान यांना सोडवलं होतं। यानंतर पद्म। नागलोकामध्ये प्रसिद्ध असलेले पद्म हे प्रमुख मानले जातात आणि यांच्या वंशामध्ये अनेक नाग आहेत। यानंतर महापद्म। पद्म वंशामधीलच हा एक नाग आहे, म्हणजे हे एक नागदेवता आहेत आणि जे आपल्या महान किंवा विशाल आकारामुळे प्रसिद्ध आहेत। यानंतर कुटील। या नागदेवतांचा उल्लेख आपल्या महाभारतात केला गेला आहे। यानंतर शंखचूड आणि आपले शेवटचे नागदेवता यांचा जो उल्लेख आहे ते आपल्या श्रीमद भागवत पुराणामध्ये सांगितला गेला आहे आणि ते अत्यंत तेजस्वी आणि शक्तिमान म्हणून संबोधले जातात। हीच आपल्या हिंदू पुराणातील अष्टनाग आहेत जी आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पूजनीय आहेत आणि शक्तिशाली मानली जातात। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।